लातूर महानगरपालिकेचा निर्लज्जपणा. प्रभाग क्रमांक 13 मध्ये सफाईसाठी कर्मचाऱ्यांची हप्ता वसुली. लातूरकरांनो सावधान. तुम्ही जर प्रभाग क्रमांक 13 मध्ये राहत असाल तर टॅक्स भरून ही तुमची कामं होणार नाहीत. कारण इथल्या महापालिका कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचा बाजार मांडलाय. नाल्या तुंबल्यात, रस्ते घाणीत बुडालेत, पण सफाई कर्मचारी मात्र कुदळ फावडं उचलण्याऐवजी चक्क पैशांची मागणी करतायत. सामान्य जनतेच्या घामाच्या पैशातून पगार घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आता जनतेकडूनच चहा पाणी हवंय. प्रभाग क्रमांक 13 मध्ये कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. नागरिक डेंग्यू मलेरिया सारख्या विळख्यात आहेत, पण इथले कर्मचारी म्हणतात पैसे द्या तरच नाली साफ करू. लातूर महानगरपालिका आहे की वसुली केंद्र, असा संतप्त सवाल विचारला जातोय. प्रशासन सुस्त आहे आणि कर्मचारी मात्र मस्त आहेत. आयुक्त साहेब, तुमच्या नाकाखाली या भ्रष्टाचाराचा कचरा साचलाय, तो तुम्हाला दिसतोय का? प्रभाग क्रमांक 13च्या जनतेने आता स्वतःच्या खिशातून पगार देऊन सफाई करून घ्यायची का, असा सवाल देखील उपस्थित झालाय. आम्ही वारंवार तक्रारी केल्या, पण कर्मचारी म्हणतात 500 रुपये लागतील तरच तुमची नाली साफ होईल. आम्ही टॅक्स का भरतोय मग? आता पाहायचं हेच आहे की चिरीमिरी मागणाऱ्या या कर्मचाऱ्यावर आणि झोपलेल्या प्रशासनावर नेमकी काय कारवाई होते. राहणार प्रभाग नंबर 13. आता इथं समस्यामध्ये बघायला गेलं तर सध्या कचऱ्याची गाडी येईल दररोज, पण इथं जी साचलेला कचरा आहे ही उचलला गेला नाही. 3-4 वर्ष झालं इथं एकतर खांब नाही, प्लस लाईट नाही. स्ट्रीट लाईट पूर्ण बंद आहे. संध्याकाळी पूर्ण बंद होते लाईट. नाली 2 महिन्यातून 3 महिन्यातून एखाद्या वेळेस साफ करायला येतात, ते पण नीट नाही साफ करत ते. प्रभाग क्रमांक 13. काय समस्या? समस्या आमच्या गल्लीमध्ये कचरा घंटागाडी येत नाही. नाली काढायला लोक येत नाही. नाली काढायला जर आले तर त्यांनी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत. प्रत्येक माणूस येतो की पैसे मागतो नाली काढायला गेले. आणि दुसरी गोष्ट एमईसी ते पोलला लाईट नाही. 1-2-3 वर्षापासून लाईट नाही. आम्ही प्रत्येक वेळेस गेलो नगरपालिकेमध्ये, आमच्याकडे मटेरियल नाही, अरे जुनं लावा तरी म्हणले आमच्याकडे काहीच नाही, म्हणले मटेरियल नाही म्हणले. आणि नगरपालिकेच्या काय कर्मचाऱ्यांनी काय म्हणलं आम्हाला, तुम्ही कॉन्ट्रिब्युशन करा आणि आमच्याकडे तुमचा माणूस येईल आणि तो माणूस आम्हाला कळवा, तुम्ही कॉन्ट्रिब्युशन करून आम्ही बसवून तुमचं लाईट. आता कॉन्ट्रिब्युशन करायचे कसं काय? आम्ही त्या लोकाला मांडलं तर त्यांनी आम्ही टॅक्स भरतो असले आम्ही तुम्हाला पैसे कसं देऊ? इथली जनता म्हणते आमच्यातली. मी ह्या प्रभागातला रहिवासी असून आमच्या प्रभागामध्ये गेल्या काही वर्षापासून कुठली सुविधा नाही. रस्त्यांमध्ये अर्धवट रस्ते, पथदिवे नाहीत, नाल्यांची साफसफाई नाही. कचरा गाडी आली तर 1 दिवस आली की 4 दिवस येत नाही. अशा बऱ्याचशा काही समस्या आहेत आणि आम्ही ह्या समस्या मांडायला नगरसेवकाकडे गेलं तर ते म्हणतात की आमच्याकडे ह्याचा काही अधिकारच नाही, त्यामुळं समस्या दूर होत नाहीत लवकर. अशा बऱ्याचशा अडचणी आहेत. येणाऱ्या प्रशासनाकडे पण जाऊन आलो, वारंवार तक्रार नोंदवून पोचपावती देतात, रिसिव्ह देतात, पण कारवाई काही होत नाही. आता संध्याकाळच्या वेळेला अंधार असतो, लहान मुलं असतात, घरचे असतात, येण्या जाण्यामध्ये काहीतरी कुत्रे अंगावर आले की तिथून थांबून फोन करावं लागते, पुन्हा घ्यायला जावं लागतंय. अशा अडचणी भरपूर आहेत. मागणी काय? मागणी आमची एवढीच आहे की आमच्या प्रभागामध्ये स्वच्छता, पथदिवे आणि रस्त्याची सोय झाली पाहिजे. जाधव बच्चेसाहेब विश्वनाथ. काय समस्या लागेल? इथं काय नाल्या बरोबर साफ होत नाही. तिथं खाली प्लॉट आहे, त्याच्यामध्ये भरपूर कचरा आहे, वास येते सगळ्या घराली. नाल्याबरोबर साफ नाही. त्या कोपऱ्यावरच्या पोलावर लाईट नाही, लई दिवसापासून नाही. 4 वर्ष झालं. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.